शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अशातच जयंत पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रात्री 8 वाजता एकमेकांची भेट घेतली। स्वतः जयंत पाटलांनी ही माहिती दिली आहे। मतदारसंघातील कामासाठी बावनकुळेंना भेटल्याचं जयंत पाटील म्हणालेत। दरम्यान जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्या भेटीवेळी राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील या भेटीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। मतदारसंघाच्या कामासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जयंत पाटील हे बावनकुळेंना भेटल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्पष्ट केलं। काल संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती। त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली। त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते। माननीय जयंतराव पाटील साहेब काल सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती आणि कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही। केवळ विकासाची चर्चा झाली। जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते। मी ते मार्गी लावणार आहे। तशा पद्धतीची चर्चाच कुठे नसेल तर विनाकारण कुठल्याही राजकीय व्यक्तीची त्यानिमित्ताने बदनामी होत असते। ज्या वेळेला जयंतरावांच्या मनामध्ये एखाद्या पक्षाच्या बद्दलचा पक्षप्रवेशाची भावना असेल ते इतके राज्याच्या राजकारणामध्ये मुरब्बी आहेत, ते त्या ठिकाणी प्रकाश टाकू शकतील। कुणाच्या भेटीमुळे कुणीतरी राजकीय प्रवेश करेल असं म्हणणं दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होऊ शकेल। शेवटी त्यांचा निर्णय जो असेल तो स्वागतार्थ असेल।